नमस्कार, मी संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत। पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे ग्रामदैवत भैरवनाथाच्या यात्रेनिमित्त तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली यात्रा कमिटीची बैठक बोलवण्यात आली होती। या बैठकीतून तहसीलदार उठून गेल्यानंतर ग्रामस्थांनी राडा घातल्याचं समोर आलं। मात्र ही बातमी समोर आल्यानंतर गावकऱ्यांनी एकत्र येत एकोप्याचा संदेश दिला। नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे पाहूयात। श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट भिगवण ही पूर्वीची ट्रस्ट असून या ट्रस्टमधील सर्व ट्रस्टी मयत आहेत। त्यामुळे 2023 मध्ये शासनाच्या आदेशानुसार तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली आणि धर्मदाय आयुक्तालयातील निरीक्षक त्यांच्यासोबत एक स्थानिक पोलीस यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे। ही समिती धार्मिक उत्सव पार पाडत असते आणि त्याच अनुषंगाने ही विशेष सभा बोलवण्यात आली होती। या सभेत अनेक मागण्या व प्रश्न मांडण्यात आले। यात्रेकरता लोक जी वर्गणी जमा करतील त्यातील 40% रक्कम ही यात्रेकरता खर्च करावी व उर्वरित 60% रक्कम ही इतर कामांसाठी खर्च करावी असे मुद्दे समोर आले। तर काहींनी याला विरोध केला। यात्रेसाठी जमा होणारी लोकवर्गणी ही यात्रेकरिताच खर्च झाली पाहिजे असा मुद्दा मांडला गेला। त्यावर योग्य ती चर्चा सल्लामसलत होऊन सभा सुरळीत पार पडली। मात्र शेवटच्या क्षणी वातावरण तापलं, ग्रामस्थांमध्ये वाद झाला आणि पाहता पाहता ग्रामस्थ एकमेकांवर आर्वाच्य भाषा करत धावून गेले। या संपूर्ण घटनेच्या बातम्या समाज माध्यम आणि प्रसार माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर गावातील सर्वपक्षीय नागरिक हे गावच्या हिताकरता एकत्र आले आणि संपूर्ण यात्रा सुरळीत पार पाडण्याचा निश्चय केला। भिगवणमधील सर्वपक्षीय ग्रामस्थ एकत्र येत पोलीस स्टेशनला संपूर्ण यात्रा शांततेत पार पडण्याचं निवेदन दिलं गेलं आणि त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर भैरवनाथाच्या नावानं चांग भलं असा नारा देण्यात आला। आजची जी ग्रामसभा जीवन बनसोडे साहेब तहसीलदार इंदापूर तर ह्यांच्या अध्यक्षतेखाली आजची जी ग्रामसभा होती ही भैरवनाथ महाराज यांच्या यात्रेनिमित्त होती। त्या यात्रेनिमित्त सर्व ग्रामसभा आणि सर्व ग्रामस्थ हजर होते आणि त्या ग्रामस्थांच्या उपस्थितीत सर्व बनसोडे साहेबांच्या ज्या गोष्टी असतील किंवा क्या त्यांच्या नियम अटी असतील सर्वांना मान्य होत्या। त्या खेळीमेळीत आज सर्व आणि ही ग्रामसभा खेळीमेळीत झाली आणि थोडासा शेवटी गैरसमज झाला। त्या गैरसमजाचा विषय थोडासा वेगळाच विषय हा भिगवणच्या गावाबाबतीत हा झाला, तो निंदनीय आहे। ह्या नात्याच्या ह्याच्यामध्ये सर्वच ग्रामस्थ ह्या निंदनेविषयी आज सगळे राजकीय असतील किंवा सगळ्या पक्षाची लोक असतील किंवा ग्रामस्थ म्हणून या यात्रेनिमित्त सर्वच लोक आपल्याबरोबर आहेत आज आणि ही यात्रा सर्व ग्रामस्थांनी पार पाडण्याची आज ह्या सर्वांनी ठरवलेलं आहे आणि इथून पुढे ह्याच्यामध्ये खेळीमेळीतच आपली ही भैरवनाथ यात्रा पार पडेल अशी मी ह्या सर्वांच्या वतीनं सर्वांना ग्वाही देतो। हे सर्वजण आज जमले आहेत। भेद बाजूला ठेवून, राजकीय दोष किंवा वैयक्तिक दोष बाजूला ठेवून हे सर्वजण आज आम्ही एकत्रित आलो आहोत। फक्त ह्या भैरवनाथाची यात्रा आपण आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं पार पाडण्याची ही जबाबदारी आपली आहे असं समजून हे सर्व लोक आपल्या बरोबर आहेत। मग इथून पुढची जी सभा, इथून जी पुढची जी यात्रा आहे ती खेळीमेळीच्या वातावरणात आणि सगळ्याच्या विचारांनी ही यात्रा पार पाडली जाईल। भैरवनाथ महाराज यात्रा उत्सव संदर्भात जी आज इंदापूरचे तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा आयोजित केली होती, त्या यात्रेच्या अनुषंगाने
ग्रामसभा एकदम खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली आणि ग्रामसभा पार पडल्यानंतरून काही थोडा गोंधळ झाला. त्याचा या यात्रेच्या कार्यक्रमासंदर्भात काही एकमात्र संबंध नाही आणि तशी चुकीची जे हे झालं, न्यूज झाली ती अतिशय निंदनीय आहे. आम्ही सर्व ग्रामस्थ, आज या ठिकाणी सर्व ग्रामस्थ उपस्थित आहेत. सगळेजण एकोप्याने भिगवण गावची भैरवनाथाची यात्रा व्यवस्थित पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळे एकत्रित येऊन काम करत आहोत आणि जे काय जो प्रकार झाला त्याचा यात्रेशी कुठल्याही प्रकारचा संबंध नसून येणारा उत्सव अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व ग्रामस्थ, सर्व पक्षीय, सर्व लोक एकत्र येऊन व्यवस्थित पार पाडू अशी आम्ही सर्व ग्रामस्थांना ग्वाही देतो. तसं पाहिलं तर भैरवनाथ महाराजांची यात्रा ही गेल्या 30-40 वर्षापासून सर्व धर्मसमभाव आणि सर्व ग्रामस्थ, सर्व पक्ष आणि सगळ्यांच्या योगदानातून होत असते. आणि ही यात्रा कोरोना काळात महाराष्ट्रातल्या सगळ्या यात्रा थांबल्या, पण भिगवणची यात्रा तरीही थांबली नाही. जी भैरवनाथ महाराजांचं सत्व आहे त्या भैरवनाथ महाराजांच्या सत्वानुसार त्या दैवतेचं सगळं विधिवत अभिषेक असेल, छबिना असेल, हे सगळं त्यावेळेस सुद्धा पार पडलं आणि इथून पुढची सुद्धा यात्रा सगळी सुरळीत पार पडेल एक यात्रा कमिटीचा सदस्य म्हणून मी तुम्हाला ग्वाही देतो. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100.